नमस्कार मंडळी. सध्या आंब्याचा मोसम सुरू झाला आहे. झाडांना किंवा बाजारात भरपूर असे आंबे दिसतात आणि उन्हाळ्यात घरोघरी बनणारे शक्तिवर्धक पेय म्हणजे कैरीचं पन्ह. तर आज आपण बनवणार आहोत मस्त आंबट गोड चटपटीत कैरीचं पन्ह. चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी आपण लागणारं साहित्य बघून घेऊ. तर मी इथे घेतलेले आहेत 4 कच्च्या कैऱ्या आणि याला पाण्यात भिजत घातलेलं आहे, जेणेकरून जी घाण वगैरे असली तर ते निघून जाईल. त्यानंतर आपल्याला लागणार आहे विलायची. इथे 4 ते 5 विलायची घेतलेल्या आहेत. जिरे घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि आपल्याला लागणार आहे साखर. तर मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर हे सगळे साहित्य आपल्याला कैरी बनवायसाठी लागणार आहे. तर सगळ्यात आधी कैऱ्या छान नीट धुवून एका भांड्यात काढून घेऊ. छान स्वच्छ धुवून घ्यायच्या. तर अशा प्रकारे आंबे छान धुवून घ्यायचे, हात लावून धुवायचे, जेणेकरून त्याला चीक वगैरे असलं तर ते पाण्यामध्ये निघून जाते किंवा मग माती वगैरे असली ते सुद्धा पाण्यात निघून जाते. तर इथे कैऱ्या छान धुवून झाल्या आहेत. यात आपण घालूया 1 ग्लास पाणी. डब्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घातलेलं आहे, तसंच कुकरमध्ये सुद्धा 1 ग्लास पाणी घालून घेऊ. त्यानंतर डबा कुकरला लावून घेऊ. आता आपण इथे 5 ते 6 शिट्ट्या होऊ देऊ आणि त्यानंतर मग कुकर बंद करून घेऊ. तर इथे 5 ते 6 शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर थंड सुद्धा झालेला आहे. आपण हे काढून घेऊ आणि बघू आंबे नीट शिजले की नाही. आणि हे बघा आंबे छान नीट शिजलेले आहेत. हे बघा मस्त असं पल्प पण निघत आहे. आता हे आंबे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. आणि हे जे पाणी आहे ते फेकायचं नाही, हे आपण यूज करायचं आहे. थोड्या वेळ आंबे छान थंड होऊ देऊ, त्यानंतर त्यांचा पल्प काढून घेऊ. लवकर थंड व्हावं म्हणून मी एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे. आपण यात बाउल ठेवून देऊ. आंबे छान थंड झालेले आहेत. आता आपण पल्प काढायला घेऊया. तर मी इथे चमच्याच्या मदतीने हे पूर्ण पल्प काढून घेत आहे. अशा प्रकारे पूर्ण पल्प काढून घ्यायचे आपल्याला. आणि बघा आंबे छान नीट शिजलेले आहेत. थोडे अजूनही गरम आहेतच. उन्हाळ्यामध्ये कैऱ्या खाणं खूप चांगलं असते, कारण हे शरीराला थंडावा देणारे असते आणि पचन नीट होते. हे बघा छान पल्प असं काढून झालेलं आहे. आता हे पल्प आपण टाकूया मिक्सरच्या जारमध्ये. तर मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यात आपण पल्प घालून घेऊ. तर पूर्ण पल्प मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे. बाउलमध्ये थोडं पाणी घालून घेऊ. छान असं मिक्स करून हे पाणी आपण यात घालून घेऊ. आपल्याला परत पाणी लागेल. कुकरच्या भांड्यात पाणी होतं ऑलरेडी आपलं, तेच पाणी आपण यात घालून घेऊ. उरलेलं पाणी आपल्याला नंतर कामात येणार आहे. तर हे बघा मंडळी, ज्यूस छान तयार झालेला आहे आणि मस्त असं पेस्ट झालेला आहे. चला आता पन्हा बनवायला घेऊया. त्याआधी आपण विलायची आणि जिरे वाटून घेऊ. विलायचीचे झटपट दाणे काढून घेऊ. विलायची टाकली की पन्ह्याला चव खूप छान येतं आणि प्यायला खूप मस्त वाटतं. दाणे काढून झालेले आहे. जिऱ्यामध्ये मिक्स करत आहे आणि हे आपण वाटून घेऊ. मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे, त्यात आपण घालूया जिरे आणि विलायची आणि यासोबतच आपण घालूया थोडीशी साखर. साखर यामुळे कारण हे व्यवस्थित वाटले गेले पाहिजे म्हणून. विलायची आणि जिरा पावडर झालेला आहे. चला आता पन्हा बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी घालत आहे साखर. त्यानंतर आपण घालूया पाणी. जे कुकरचं भांड्यात वाचलेलं पाणी होतं ते पाणी घालून घेऊ.
त्यानंतर आपण घालून घेऊ ज्यूस. छान असं परतून घ्यायचं. मी इथे 1 वाटी साखर टाकलेली आहे. जर आंबे जास्त आंबट असतील तर साखरेचं प्रमाण वाढवा. यात आपण अजून थोडंसं पाणी घालून घेऊ. जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे तसं तेवढंच पाणी घाला. घट्ट पाहिजे असेल तर पाणी जास्त घालू नका. यामध्ये घालू आपण चवीनुसार मीठ. त्यानंतर जे मिश्रण आपण केलं होतं विलायची आणि जिऱ्याचं ते आपण यात घालून घेऊ आणि छान असं परतून घ्यायचं. तर हे बघा मी इतपत पातळ ठेवलेलं आहे. हे असं प्यायला इझी जाते म्हणून. तर मी इथे एकूण 2 ते 2.5 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर पाण्याचा वापर कमी करा. आणि याला आपण छान आता शिजू देऊ. साखर यातली विरघळली की थोडं टेस्ट करून बघा. जर वाटत असेल तर पुन्हा टाका. आणि हे बघा मस्त उकळी आलेली आहे. असंच आपण 1 ते 2 उकळ्या छान येऊ देऊ. त्यानंतर आपण बंद करून घेऊ. तर इथे 1 ते 2 उकळ्या झाल्या आहेत आणि पन्हा छान शिजलेला आहे. आता मी बंद करून घेत आहे आणि याला छान गार होऊ देऊया. तर मंडळी इथे पन्हा छान थंड झालेला आहे. चला आता सर्व करायला घेऊया. तर मी एका प्लेटमध्ये इथे तिखट मीठ घेतलेलं आहे. तर आपण ह्या ग्लासच्या टिपला लावून घेऊया. अशा प्रकारे. यात आपण घालू आईस. चला आता सर्व करायला घेऊया. आणि हे घ्या, घरगुती पद्धतीने तयार केलेलं हे पन्हा अगदी साध्या साहित्यातून बनतं, पण त्याची चव मात्र अप्रतिम असते. प्रत्येक घोटात येणारी कैरीची ताजगी, जिऱ्याचा सुवास आणि साखरेची गोडी मन तृप्त करून जाते. शरीराला थंड ठेवणारा कैरीचा पन्हा इथे रेडी झालेला आहे. रेसिपी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.